दिवस झाले राव लग्नातली बुंदीच नाही खाल्ली. आईला गावात बी लग्न व्हायना गाड्या आता. कस काय होती? पोरगी जाती पळून तिकडे जाऊन लग्न करती. पोरं पळून जाऊन लग्न करतील. या लोकांच्या पळापळीमुळे आम्हाला बुंदी भेटणार ना गाड्या. ओ सुजाताबाई, काय हो गंठन भाऊजी? तुमच्या लग्नाला मला का नाही बोलवलं बरं? अहो गंठन भाऊजी, माझं लग्न आहे ना कोरोनामध्ये झालं आणि 50च लोक बोलवले होते. हा वय हा, तुमची सगळी हाऊसमौस राहिलीच असं. सगळं राहिलं बघा ना. काही म्हणजे डीजे नाही, वरात नाही, काय नाही काय नाही, हळद सुद्धा नाही खेळत आली आम्हाला. म्हणजे लोक हातच लावत नव्हते एकमेकाला. आणि ते गुळणा गुळणी ते बी राहिलं. आणि ते मग त्या हळदीच पाण्यात का नाही कुंकवाच पाण्यात अंगठी शोधायची. ते बी राहिलं. ते दातानी लवंग तोडायची. अहो, सगळंच राहिलं माझं. काहीच नाही सगळंच झालं. राहिलं. हा ना. सत्यनारायण पूजा तरी झाली का? फक्त हार टाकला गळ्यात आणि लग्न लावलं. अरे तुमची सगळीच हाऊसमौज राहिली राव. हा ना. तुम्ही एक काम करा सुजाताबाई, हम्म. दुसरं लग्न करा ना. हो, मग नवरा काय म्हणे मला? अहो त्याच्या बरोबरच करा. हा का? हा मग तुमची हाऊसमौज होईल ना. गडंगनेर केळवण ते पत्रिका वाटायला जायचं आणि मग त्यांच्या घरी चहा प्यायचा. मग ते सांगणार ह्यो पाहुणा असा आहे, तो पाहुणा तसा आहे. ते हा. सगळ्या गमती जमती मग गावात ते मांडव, हा. ते हळद दळायची नाही, ते बाया म्हातारी येते त्या हा. सईबाई हा, हा, ग हा. बाई. ते मग लग्न, मग मी संध्याकाळी वरात डीजे हा. लावायचा ढिकचिक ढिकचिक ढिकचिक. मस्त. जमन ना गंठन भाऊजी. मग तुम्ही बोला तुमच्या नवऱ्याशी, आपण आहे ना लगेच बारा तोडून देऊ. तुम्ही ना काळजीच नका करू, मी कार्यवाहक होतो. हा. बाळू भाऊला करू आपण व्यवस्थापक. हा. हा कामल्यान प्रेम्या व्यर्थ लुडबुड. आमच्या हक्काच्या लग्नाला यायचं. हा हो. चालेल चालेल. अहो पण चेअरमन. चेअरमनचं नाव देऊ टाकून आपल्या नंबर मध्ये. चट करते कन्यादान, त्यांच्या हातानेच कन्यादान हा करून हा घेऊ. हा, जमन जमन हा. जमन. आणि नाही तर मग ती चेअरमनला ती पिपाणी वाजवायला लागू नाही, ते नवरा नवरी येते ते स्वागतच्या वेळेस. बहारो फूल बरसाव. हा तरी जमन. चल येऊ का? काय तुम्ही खुशाल गप्पा मारत बसल्यावर लगीन घाई आहे माझ्या माग. मी लागतो तयारीला. हा हा हा. सजलं ऊनवार नभतार सजलं हरण मन हळदी राणी सजलं. काय म्हणतो? लय लय खुश आहे आज. काय विषय? आज आपण एकदमच खुश आहे. म्हणजे काय काय कारण? कार्यक्रमच तसा झालाय, म्हणजे कामच तसं भारी झालं. अरे बाप, नाही नेमकं काय आम्हाला सांग, आम्हाला कळून द्या ना. आता काय सांगायचं. सांगा सांगा राव. सुजाता सुजाता त्यांचं काय? सुजाता बाईनी आणि मी आज हॉटेल राजमान्य मध्ये जाऊन भेळ खाल्ली. राजमान्याची स्पेशल वेळ म्हणजे तिथून खरं तर म्हणजे किस्सा तर पुढे. सांगा ना मग. म्हणजे नुसती भेळ नाही खाल्ली, हा. एका चमच्याने दोघांनी भेळ खाल्ली. एका चमच्याने तुम्ही दोघांनी वेळ काढली. आयला भारी ना. आयला काय लाज होते, लाज मला भेळीची चवच सांगता यायची नाही. होत. चमच्याच. तुमच्या डोक्यात चमच्यात वेळेचा विषयच हा. नाही. एवढे राजमान्याची स्पेशल वेळ आहे, तुमचं काय राव? मग काय म्हणतो? काय नाही आता काय म्हणण्यासारखं काय राहिलं आम्हाला? म्हणजे झाला का उदास तू लगेच? नाही नाही, आता आम्ही कशाला होतो ना, तुमचा एवढा आनंद त्याच्यात म्हणजे आमचं पाहून असं ऐकून तुला बरं नाही वाटलं, लगेच चेहरा पाडलं तू. तुमचं आयुष्य चाललंय मग पण तू ऐक जा, म्हणजे तुला खपलंच नाही आमचं तसं चेहरा. नाही राव चेअरमन, आमचे पण आयुष्यात असं नाही. झाकण तुझ्या तोंडावरच दिसत आहे. अरे राव, तुम्ही- असं दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून असा चेहरा करायचा नसतो. नाही आनंद आहे ना. आनंद आनंद आहे, आहे. आयुष्य सुंदर आहे. सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. सुंदर बनवायचं. हा, बनवायचं. बरं, मग काय म्हणतो? मला आनंद झाला ना आता, त्याच्यामुळे काय नाही. मग आनंद तुझ्या पोटात मामा नका काय असं का? आला तसं काय नाही. काय कंटन आहे चेअरमन, हा. सुजाताबाईचं लग्न आहे बरं का. मग काय ती सुजाताबाई आपल्याशीच लग्न करणार आहे. विषय आहे का आपल्याशी म्हणजे नेमकं कुणा कोणाशी? माझ्याशी? चेअरमनला मी म्हणजे ते आदरार्थी. आदरार्थी आदरार्थी. पत्रिकेत तुमचं नाव आहे पण आपल्या नंबर मध्ये. अयो, आपले नंबर चेअरमन, आपले नंबर म्हणजे तिथे ते नवरीच्या बापाचं नाव असतंय. तुझं पण नाव आहे ना व्यर्थ लुडबुड मध्ये. तुझं आणि प्रेम उद्मलेच. आमच्या अक्काच्या लग्नाला यायचं. ह आणि ऐका, भाऊ भाऊ आहे ना व्यवस्थापक आहे, मी संयोजक आहे आणि सरपंच प्रेषक आहेत. आणि आहे ना अमोल करपेचा डीजे हा. आणि सागर भाऊ जाधवची पत्नी. अयो, चल येऊ का? मी लय लगीन घाई, लय काम आहे माझ्या माग.
हा शेवया भात खायला बोलतो हा. नव्हे अश्रू आशीर्वचे हे काळ सुखाचा ओसरला. सुजाता चालली सासरला. आईला चेअरमनचं नशीबच फुटक आहे का राजमान्याच्या भेटी एका चमच्याने खाल्ल्यामुळे असं होते. मी काय म्हणतो ऐका ना बोल. आता आहे ना लग्न आहे आपल्या गावात. लग्न हम्म. मग रोजच लग्न होते तर. रोज कायचे किती दिवस झाले गावात लग्न नाही काही नाही. पोरी पळून जाऊनच करीत आहेत ना. हा खरं आता कोणाचं आहे सांग. सुजाताबाईचं लग्न आहे. सुजाताबाईचं हा तर मी आहे ना तुझं कार्यवाह म्हणजे नाव टाकतो नाही व्यवस्थापकातच टाकतो. तू काय करायचं माहितीये का सगळं व्यवस्था करायची आणि काय? आदल्या दिवशी पासून थांब तिथं. मग ते गडंगनेर फेडंगनेर येतील ना हा ते तेलच्या गोळवणी बिळवणी खाऊ. तुला आहे ना मी कारळ्यात चटणी वाढायला सांगन. मग त्या रंगीत बिरंगी कोरडाया ते दुसऱ्या दिवशी लागते ना डोक्यावर हा फोडायला. हा हा सकाळ सकाळी शेवायाचा भात बी खाऊ. हा चालेल. सगळं नियोजन फुल डीजे बीजे सगळं सांगायचंय. एखादा मंडपाला बघ ओळखीचा असेल तर चांगला मोठा मंडप टाकायचा आहे. कमान एखादा दारू काम म्हणजे आतिषबाजी नाही का हा तो कोणी ओळखीचा असेल तर सांगते भुरनळे ते माती चक्र त्या तोफा आणि ते नाही त्या सगळी गोल गोल हे असते. संध्याकाळचं आहे का सकाळचं आहे? आता मुहूर्त नाही काढला शक्यतो संध्याकाळच काढावं मला वाटत आहे का नाही. पण मला परत एक विचारायचं काढते लग्न सुजाताच आहे का? हा सुजाताबाईचं लग्न आहे. मग काहीतरी चुकत असेल तू चुऱ्या का बिऱ्या का असेल? नाही नाही सुजाताबाईचंच लग्न आहे. आणि ते एखाद्याची हे लागण आपल्याला नाही की ते दिवाणवर आणि ते फ्रीजवर आणि त्याच्यावर नाव टाकायला. यांच्याकडून कन्यादान आणि यांच्याकडून वर वावळणी ते नाही का एक ते पेंटर लागन भेटन पेंटर भेटन. आणि एखादा चांगला कॅटरिंग वाला बघा कॅटरिंग वाला म्हणजे ते नाही का आचारी थोडक्यात. हा स्वयंपाक करायला म्हण ना हा, मग. आणि वाढायला त्यांच्याच माणसं असतात ते नाही का ते असे टॉपे बिपे घालून ते असे भांडे घेऊन असतात उभी. पण मला एक सांग कंट्या खरंच सुजाताच लग्न आहे का? हा सुजाताबाईचंच लग्न आहे. तर तुम्ही लागा तयारीला मी ते बघतो आता पत्रिका बित्रिका छापायचे सगळं आता हे काय सगळं जबाबदारीच माझ्या खांद्यावर आलेली. येऊ का मी हा ये. तुम्ही तयारीत राहा. उषा वहिनी तुम्ही 2 दिवस आधीपासूनच थांबा तिथं. दोन काय आम्ही 4 दिवस अगोदर येतो. हा, ते बांगड्या बिंगड्या भरायला ते हळद दळायला आणि ते काय म्हणतात ना ती असते ती सई बाई ग. हा ते सगळ्या हा हा हा. येऊ का मग. हा ये. सुजाताचं लग्न शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है. काय झालं? लब पर आता काय सांगायचं बाळू तुला लय अवघड झालाय माझी भाऊ नाही त्याचा. काय झालं काय? घात झाला घात कोणा सांग? झाला. तुझ्याकडे दावा आहे का? दावा फाशीच घेईन म्हणतो. दावा नाही ना. मग मापलं रे दारा. पुरायची नाही तुला ती. सुजाताबाई लग्न करून राहिली ना. कोणा सांग? माझ्या संघ करीत नाही म्हणली होती तिकडे कोणा संघ करीना का? ही दुःखाचीच बातमी झाली ना. हा. मग मी कशाला विचारू? हा ना कोणा राव. संग? सकाळी आम्ही राजमान्य हॉटेलमध्ये दोघांनी मिळून बेळ खाल्ली. हा एका चमच्यानी खाल्ली. आणि आता मला घंटेनी बातमी दिली सुजाताबाई दुसऱ्या संघ लग्न करून राहिली. बा 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 बा. अवघड झालं राव अवघड झालं चेअरमन. बाळू. इश्क ना करना इश्क ना करना तुझको तो इश्क ना करना. मिल गया प्यार अपना. हो सुजाताबाई इकडे बसायचं. का हो? मी ऐकलं ते खरं आहे का? काय? तुम्ही लग्न करताय म्हणे. हा अहो ते काय झालं माझं आहे ना सगळी हाऊसच राहिली होती करायची. अहो पण मला काय म्हणायचं तुम्हाला एवढी लग्नाची हाऊस होती तर मग चेअरमन कुठे गेले होते? मी हाऊस केली असते ना तुमची सगळी पूर्ण केली असते तुमची हाऊस. काय ना हो नको ते बघितलं असतं तुम्हाला. हा मी तुम्हाला विचारलं नाही का अचानक ठरलं ते. अहो कसं अचानक ठरलं? कमीत कमी आपण सकाळी जी भेळ खाल्ली एकत्र एका चमच्यानी खाल्ली त्याची तर आठवण ठेवायची का नाही तुम्ही? मला आहे ना तुमच्यासोबत बोलायचंच नाही. मी एकदम आता मला वेगळंच वाटतंय. बोलायचंच नाही. जा दिल्या घरी सुखी राहा तुम्ही. आता बाई काय झालंय चेअरमनला? सरपंच लय मोठं मॅटर झालंय आता. त्या चेअरमनला समजून सांगा. काय वाद घातले काय भांडण बिंड केले काय? भांडणं घेतले नाही मग
फाशी घ्यायला निघाले चेअरमन. चेअरमन हा चेअरमन गावाला फाशी देईन स्वतः फाशी घेत असते. अहो नाही, खरंच चेअरमन फाशी घ्यायला निघाले. एवढा सोन्यासारखा संसार, बायको, 2 पोरं, भले मोठा म्हशीचा गोठा, फॉर्च्युनर, हे सगळं सोडून फाशी घ्यायचा उद्योग सुचलाय त्यांना. का पण असं काय केलंय? अहो त्या सुजाताबाईचं लग्न ठरलंय म्हणून काही चेअरमन. बी, काही बी. सुजाताबाईचं लग्न झालंय आता तू परत double अहो परत दुसरं लग्न ठरलंय वाटतं. त्या गांठ्याने मला सगळं सांगितलंय. मला म्हणला तू व्यवस्थापक आहे, तू बायकून तू या तिथं. म्हणजे पत्रिका छापून झाल्या का? सगळं झालंय, डीजे बीजे सगळं ओके केलंय त्यांनी. मला आचारी बघतोय ओळखीचा. तेव्हा ते मला कळालंय ती चेअरमन मला चाललंय फाशी घ्यायचं काम. चेअरमन भेटलो होता ना तुला? चेअरमन भेटलेत, म्हणले बाळा मी आता जगणार नाही, मी फाशी घेणार आहे. काय आवाज सुचली त्या सुजाताबाईला बी आणि या आपण चेअरमनला आता- बी राव. हा? काय गरज आहे फाशी घ्यायची राव? अगं सुजाताबाईला मी म्हणतो नवीन दुसरं लग्न करायची गरजच काय? पहिला संसार चाललाय ना तिचा, तो नवरा बी चांगला धडधाकट आहे, असं काही नाही. आता झाली तिची इच्छा लग्न करायची, परत केलं असेल परत. आता ते झालं पण आता त्याच्यामुळे इकडे व्हायबल झाला ना बाबा. मग आता बाईसाठी जर फाशी घेत असलं तर घेऊन द्या, काय करायचं आपल्याला. अरे असं कसं एवढा मोठा ते संसार तुम्ही आहे समजून त्याचा. सांगा, तुमचा मित्र आहे ठीक ते. आहे, ठीक हा. आहे, मी समजून सांगतो. असं नको करू म्हणा भाऊ. येडा आहे काय आयुष्य काय परत परत आहे का? परत नाही असं. चल जा तुम्ही सांगतो हा. चाल सांगा तेवढं. काय काय निघतोच लगेच. प्रेम वरवरलं ग तुझं, मग आता मन भरलं ग तुझं. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. पाखरा आजाद केलं तुला. पाखरू काय वटवागुळ होतं काय? राजहंस, राजहंस होता राजहंस. काय सांगायचं सरपंच. बड़ा दर्द है चेयरमैन आपकी आवाज में. कटती मुर्गी का दर्द तुम क्या जाने सरपंच बाबू. यासाठी मी काय म्हणत असतो, घरची ती घरची, तीच शेवटपर्यंत पुरती. ह्या बाहेरच्या पुरत नाहीत चेअरमन. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. भरू द्या एकदाच, काय भरायचंय तिला, जाऊ द्या. आपलं घरचीकडे बघा. नाही डोळ्यासमोरूनच हटत नाही सरपंच, आता काय करावं. नाही तुम्ही माझं ऐका. तुम्ही डोळ्यापुढून हटवा, मनातूनही हटवा, आणि हो नाद सोडून द्या आणि आपलं घरी चला. हे मनातून हे कुविचार काढून टाका, हे फाशी बिशी घ्यायचे. प्रेम वरवरलं ग तुझं, तरी मन भरलं ग तुझं. अरे कामल्या कुठे हिंडतो? चालले फाटवर काय रे बाई? अरे ते आता सुजाताबाईचं लग्न आहे. काय? हा सुजाताबाईचं लग्न? हा तर तुझं आणि प्रेमाचं नाव व्यर्थ लुडबुड मध्ये टाकलंय मी. बर. तर आहे ना तू जरा हे कर. पर मी काय मदत करू ते सांग. आपल्याला आहे ना ते नवर देवाला नाही का फिरवायला गाडी लागेल एखादी. अरे मग गाडी आपल्या सॅमची आहे ना? रिक्षा कुठे? रिक्षा नको, चांगली मोठी गाडी बघ ना एखादी, ती फुलांनी सजून बिजून नाही का. बरं बरं तसं करायचं म्हणतो ना. हम्म. मग आपल्या चेअरमनची घेऊन फॉर्च्युनर. हराव एवढी भारी गाडी एकदम. फॉर्च्युनर मध्ये भारीच दिसत आहे का नाही? हा? चालत. मग तू एक काम कर, मी चेअरमनशी बोलतो गाडीचं. हा. तू आहे ना ती गाडी सजवणार कोणी आहे का बघ. आहे ना आपल्या 1-2 जण कॉन्टॅक्ट मधले, मी काढून हा. ठेवतो नंबर. मग ते हार गच्चू पुष्प, गच्चूने पुष्पगुच्छ हा असतो. ते हा. आणि ते परत ते पुष्प त्याच्यावर ते मोर बीर करू आता नवीन हा, आलेले कर latest काय मध्ये. करायचे हा. लाव. मी मग चेअरमनशी बोलतो आणि फॉर्च्युनरचं. हा लय भारी करू आपण. जा तू, काही विषय आणि नाही. तू कामाला ये बर का. हा. लोडबोड मध्ये नाव आहे. हा येतो ये. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया मी काय म्हणतो चेअरमन उगी उगी कि लुट गए, लुट गए. शांत व्हा शांत व्हा. मी काय म्हणतो ऐका ना, हम्म. ते सुजाताचं नाव राहील फिरवायला तुमची फॉर्च्युनर कशी राहील? घंट्या आता तू आहे ना, माझ्या हातून काही येऊ शकतं आता. मग तुमच्या हातून पुण्य होऊ द्या ना. नवरा देवाला फिरवायला द्या फॉर्च्युनर डिझेल टाकून. आता तू गप बस बर का, माझ्या डोक्यात जाऊ नको आता. तू ते नवरदेवाचा जाळ होऊ दे तिकडं. अहो ते आलाय सुभानराव आलाय गावात. सच्ची मुच्ची सुमनरावचा इथं काय संबंध? सुजाता म्हणजे त्याला कळलं ना सुजाताबाई दुसरं लग्न करून राहिली म्हणून? अहो सुजाताबाई सुभानराव बरोबरच लग्न करून राहिली. म्हणजे मला नाही समजलं. त्यांचं लग्न झालं ते कोविड-19 मध्ये. बर ते लॉकडाऊन होतं ना,
हा. ते इकडचे 25 पाहुणे आणि तिकडचे 25 पाहुणे त्याच्यात त्यांची हौसमौस काहीच नाही झालेली. हळद नाही, हा. गुळणा गुळणी नाही, कंकच पाण्यात नाही का अंगठी शोध नाही, सत्यनारायण पूजा नाही, जागरण गोंधळ काहीच नाही, गडंगनेर नाही, काही नाही, म्हणून ते परत लग्न करतायत. अरे मग एक कधी सांगायचं तू आमचा 13वा 16वा झाल्यावर. सांगितलं ना आता. म्हणजे आता सुजाताबाईचं आणि सुभानरावच लग्न आहे हा. पण दुसरं पुरीच नाही ह्याच्यात. नाही कोणच ना त्यांचं त्यांच्यातच आहे. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे वा. लय भारी बातमी दिली तुम्हाला. दात नाही लागला. नाही नाही मी तसं टीटीची इंजेक्शन घेतलेलं. रिबिकचे घे रिबिकचे. घेतो घेतो. बरं चला. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. चेअरमन आयर आणायला गेले का वर वावळने आणायला गेले काय फॉर्च्युनर तर काहीच म्हणले नाही. दुसरी गाडी बघू त्याला काय होते. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. अरे बाळू उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छुनाना 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 मैं जवा हो गई. टंग टडंग टंग टंग टडंग टंग टंग टडंग टंग टंग टडंग टंग टडंग टंग टंग टडंग टंग टंग टडंग टंग टंग टडंग. त्या खाईला द्या टडंग टंग टंग टडंग टंग टडंग टंग टंग. ला 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 ला. देखो ना क्यों है ये चांद सितारे लगते रहते मुखड़े को तुम्हारे. झुके बदन को हवा क्यों बहके रात है कुछ बहकी बहकी मेरे सवालों. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चटावर डोळा.